पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गीताकारांनी मांडलेला पहिला स्वधर्माचरणाचा जो विषय आहे, ज्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी तिसऱ्या अध्यायाच्या पुढे अधिक विवेचन केलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाऊ. त्यानंतर आपण एक आणखीन लक्षात घ्यावं की दुसरं सूत्र भगवंतांनी जे सांगितलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, त्याच्यामध्ये भगवंत सांगतो की स्वधर्माचं आचरण करताना देहाचं रक्षण कर आणि स्वधर्माचं आचरण करतानाच देहाला फेकून दे. स्वधर्माचं आचरण करण्याकरताच देहाला फेकून दे. कारण का? आपण लहानापासून पुढे जाऊ, फार मोठ्यांपासून जायची आपल्याला गरज नाही. साधा देशभक्त आहे. जेव्हा देशभक्ताला वाटतं की मी क्रांती केल्याशिवाय हा देश स्वतंत्र होणार नाही, मी क्रांती केल्याशिवाय ह्या देशात काही चांगलं घडणार नाही, आपल्याला असं वाटतं का की एक राज्य बहुमताने आलं म्हणून त्या राज्यातल्या कार्यकर्त्याला सुद्धा ह्या मरणाला सामोरं जावं लागत नाही, त्याला सुद्धा मरणाला सामोरं जावं लागतं. एक सूत्र त्यांनी स्वीकारलंय ना. किती आमदारांचे खून झाले, किती बीजेपीच्या आमदारांचे खून झाले. काय आहे हे? ही क्रांतीच आहे पुन्हा, ही देशभक्तीच आहे पुन्हा, की आम्ही त्या पक्षाचे आहोत. आता त्या पक्षाचं असणं हे जेव्हा दुसऱ्याला पटत नाही, तेव्हा तो जेव्हा मारायला उद्युक्त होतो तेव्हा मरण स्वीकारावं लागतं. म्हणजे स्वधर्माचं आचरण करताना सुद्धा माणसाला नुसता देह झिजवावा लागतो असं नाही, स्वधर्माच्या आचरणामध्ये देह टाकावा पण लागतो. सायंटिस्ट घ्या, मेरी क्युरी सारखे, पीटर क्युरी सारखे, ज्यांनी रेडियमचा शोध लावला. आयुष्यभर काम करत असताना ती रेडियमची रेडिएशन्स घ्यावी लागली. मेरी क्युरी गेल्या, आपल्या संशोधनामध्ये नष्ट झाल्या. काय केलं? स्वधर्म आहे. संशोधन हा स्वधर्म आहे. तो स्वधर्म पार पाडण्याकरता देह झिजवावाच नाही लागला, देह टाकावा लागला. देह टाकून निघून गेली मंडळी. ज्ञानेश्वर महाराज घ्या, स्वधर्माचं आचरण केलं. काय धर्म होता? काय आदेश घेऊन आले होते? की तत्वज्ञान प्राकृत भाषेमध्ये आणायचं. तत्वज्ञानाचं प्राकृतीकरण झालं, देशिकाराचे घाट बांधले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आता काय प्रयोजन राहिलं? माझा स्वधर्म जो आहे त्याचं पूर्णपणाने यथासांग आचरण झालेलं आहे, आता देह कशा करता? टाकून द्या. म्हणजे देह स्वधर्माचरणाकरता वापरावाच लागतो असं नाही आहे. स्वधर्माचरणाकरता देह फेकून सुद्धा द्यावा लागतो. धर्माचरण आहे. संभाजी महाराज आहेत, राजगुरू आहेत, भगतसिंग आहेत. किती क्रांतिकारकांची नावं घ्यावीत आपण, की ज्या लोकांनी आपल्या कर्माकरता आपला देह टाकलेला आहे, की त्याचं समर्पण केलेलं आहे. आपल्या सर्व, मग आपण असं म्हणू की ह्या सगळ्या, मग त्यांच्या त्या ध्यान तुम्ही आत्महत्या करायला नाही म्हणता, मग आता ह्या क्रांतिकारकांनी आपला देह टाकला
म्हणजे त्या देहाचं आयुष्य जर 70 वर्षाचं 80 वर्षाचं असेल आणि ह्यांनी 25व्या वर्षी देह टाकला असेल, तर मग आता त्यांच्या त्या उरलेल्या कर्माचं काय, असा प्रश्न कोणी विचारेल की नाही आपल्याला? त्याचं उत्तर गीतेनेच दिलंय. ज्ञानाग्नी परिसमाप्यते. त्या ठिकाणी जेव्हा कर्तव्य आणि कर्तव्याच्या मागचं ज्ञान हे जेव्हा त्याच्या विशुद्ध पातळीवरती उभं राहतं, त्यावेळी ते जे कर्म आहे, जे भोगून संपायचं आहे, ते ज्ञानाग्नीमध्ये नष्ट होऊन जातं. ते जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध नष्ट होतं. भगवंत सांगतात, तत्वज्ञान तुम्हाला काय येडं गबाळं वाटलं की काय, की कुणी उभं राहून काही पण त्याच्यावरती आक्षेप घ्यावेत आणि प्रवाद उठवावेत? नाही. जेव्हा मनुष्य एका कार्याकरता आपलं जीवन समर्पित करतो, तेव्हा ते आपल्याला सांगतात की हे कर्माचे सिद्धांत जे आहेत ते आम्हाला काय सांगतात. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे 38व्या ओवीकडे येऊ. ही सगळी एक पार्श्वभूमी माझ्या मते, माझ्या मनात जी आहे ती मी आपल्यापुढे दुसऱ्या अध्यायाची मांडली. त्याच्यामध्ये आता 38व्या श्लोकापाशी जेव्हा आपल्याला यायचं आहे, तिथे येताना एक भूमिका आपल्यापुढे स्पष्ट आहे की सांख्य म्हणजे काय आहे आणि योग म्हणजे काय आहे. सांख्य म्हणजे शास्त्र आहे आणि योग म्हणजे कला आहे. सांख्यामध्ये शास्त्र आहे ते अव्यक्त आहे. शास्त्राचा कोणताही सिद्धांत आपल्याकडे व्यक्त रूपामध्ये दिसत नाही. म्हणजे कसा दिसत नाही? आपण शास्त्राचा अभ्यास करतोय आणि आपल्याला धर्मशास्त्राने असं सांगितलं, किंवा भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये जेव्हा ते आपल्या पितरांना पिंडदान करत होते, त्या पिंडदानाच्या वेळी स्वतः शंतनू इतके समाधान पावले की त्या समाधानानंतर शंतनूंनी त्या पितृलोकात असतील, स्वर्गलोकात असतील, तिथले शंतनू काही काळापुरते काही पातळीवरती आविष्काराला येऊन प्रकट होऊन त्यांनी फक्त आपला हात पुढे केला. सगळे शंतनू नाही प्रकट झाले, फक्त त्यांचा हात प्रकट झाला. आणि पिंडच द्यायचं आहे ना, भीष्माचार्य तुझ्यासारख्याकडनं पिंड घ्यायला भाग्य लागतं. तू मला पिंडदान करतोयस, माझ्या हातावर पिंड दे. भीष्माचार्यांनी त्यांच्या हातावर नाही पिंड दिला, त्यांचा हात बाजूला केला आणि पिंड, शास्त्र सांगतो त्याप्रमाणे दर्भावरती पिंड ठेवला. का? कारण शास्त्र मला माहिती नाही आहे. नाहीतर आज शास्त्राचे निर्णय तर आम्ही आपल्या घराघरात प्रत्येकजण वेगळा करतो. सगळा शास्त्र निर्णय आपला आहे, कारण ते आमचं सवड शास्त्र आहे. म्हटलं नाही नाही, ते काही असेल, ते तुमचं काही असेल, पण मला काही पटत नाही. मला जे पटतं ते मी करते. अरे तू कोण? म्हणजे ऑक्सिजनवरती आमचा प्राण चालतो हे मला पटत नाही म्हणून मी कार्बन डायऑक्साईडवर चालतो असं म्हणण्यासारखं आहे. मी कोण म्हणणार? शास्त्र जे आहे ते समोर येऊन 2 चापटा मारत नाही, म्हणून शास्त्राला 10 चापटा आम्ही मारतो की हे शास्त्रच नाही, हे शास्त्र आम्ही मान्यच करत नाही, हे शास्त्र मला मान्य नाही. अरे तू कोण? स्वतः प्रमाण तुम्ही शास्त्रावर कोण लादणार? नाही नाही, आम्ही आता आमची पद्धत अशीच ठेवली आहे. तुम्हाला करायचं नाही तर करू नका, शास्त्र मानायचं नाही तर मानू नका, पण मी सांगते ते बरोबर आहे हा अहंकार त्या कर्माच्या मागे आपल्याला येणारच आहे. पुढे कर्माचा विचार करताना कर्माच्या मागे अहमन्यता स्वीकारून मनुष्य जर मी करतो तेच बरोबर आहे असा जर व्यवहार मांडू लागला तर ते कर्म कसं पाप आहे. आज आपण ज्या विषयाचा विचार करणार आहोत 38व्या श्लोकामध्ये ते पापच आहे. गीता इतकी साधी नाही आहे, गीता इतकी लेची पेची पण नाही आहे. ती जे शिकवते ना ती सुद्धा बरोबर ठाकून ठोकूनच शिकवते. सगळंच तत्वज्ञान ठाकून ठोकून शिकवतं आम्हाला. आणि त्यामुळे आत्ता इथे आपण जे पाहतो आहोत त्या बघण्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आम्हाला गीताकार सांगतात तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. काहीही झालं तरी 16व्या अध्यायात त्यांनी शेवटी सांगितलंय की शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारून आम्हाला कर्म केलं पाहिजे. आणि शास्त्रच आम्हाला काय कर्म करावं हे शिकवतं. आता तेच जर आम्हाला शिकवतं, शास्त्र जर आमच्या डोळ्याला दिसत नाही, तर भीष्माचार्य म्हणाले की बाबा पुढे तर त्या कथेत असं आणखीन आहे की मग शंतनू त्यांच्या स्वप्नात आले. ते म्हणाले अरे भीष्मा, मी पिंड घेण्याकरता समोर आलो, तू पिंड माझ्या हातावर का नाही ठेवलास? भीष्माचार्य म्हणाले शास्त्राने सांगितलं नाही आहे तसं. मला काय माहिती,
हा हात जरी तुमचा असला तरी सुद्धा शास्त्र अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे शास्त्रांनी जो आचार सांगितला आहे तो मला स्वीकारला पाहिजे. अर्जुनाला सांगतात भगवंत, अर्जुना तू कोण ठरवणार? तू युद्ध करणार का नाही करणार ठरवणार तू कोण आहेस? तू कोणी नाही आहेस. हे तुझ्या जीवनामध्ये जे आलेलं आहे म्हणून ततो युद्धाय युज्यस्व, म्हणून युद्धाकरता उभा राहा. तू कोण ठरवणार तू युद्ध करणार की नाही ते. 38व्या श्लोकामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे गीतेतला, ज्याच्याकरता आपण एवढी सगळी पार्श्वभूमी घेत त्याच्यापर्यंत आलो. त्यामध्ये त्यांनी सांगितलं शास्त्र दृश्य नाही म्हणून शास्त्र परिणामी नाही असं समजू नकोस अर्जुना. आणि दुसरं कर्म जे आहे ते कर्म ही कला आहे, कर्म हे कौशल्य आहे. आणि कर्म कौशल्य असल्यामुळे कर्म कसं करावं हे पण अर्जुना तू समजून घे. तुझ्या मनास आलं की तू भीष्मद्रोणांना मारायचं नाही, ही कर्माच्या मागची तुझी भूमिका कोण स्वीकारणार आणि कोण तुझ्या भूमिकेला मान्यता देणार? नाही देणार. त्यामुळे तुला तुझ्या जीवनामध्ये जर खरंच समाधान पाहिजे असेल तर तुला दोन्ही गोष्टी समजून घ्यायला लागतील. त्या म्हणजे एक सांख्यनिष्ठा आणि दुसरी योगनिष्ठा. सांख्यनिष्ठा ज्ञाननिष्ठा आहे, योगनिष्ठा कर्मनिष्ठा आहे. ज्ञान काय आहे आणि कर्म काय आहे ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत व्यवहारामध्ये आम्हाला काय करायचं आहे हे आम्हाला कसं कळेल. आम्हाला व्यवहारामध्ये कळून घेण्याकरता आम्हाला ह्या दोन्ही निष्ठा कळल्या पाहिजेत. आणि ह्या दोन्हींचा समन्वय गीताकारांनी सांगितलेला आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आचरण करताना त्यांनी सांगितलं आहे की हा समन्वय सांख्य आणि योगाचा. आता आपल्याला या श्लोकाकडे वळायचं. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू. आता सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसी. म्हणाले या ठिकाणी पाप ही संकल्पना मांडलेली आहे. आता आम्ही असं म्हणू आम्हाला काय पापन पुण्य नाही असल्या म्हणजे आउटडेटेड आयडियाज आहेत किंवा हंबग आयडियाज आहेत त्या आम्हाला काही मान्य नाही. आम्ही नाही काही ठीक नाही, आम्ही काही विशेष मानत नाही, याच्यात काही आमचा विश्वास नाही. वी डोंट बिलीव्ह इन दिस. आमचा इथे फेथ नाही आहे, आम्हाला मान्य नाही. तुमच्या मान्य असण्या नसण्यावरती शास्त्र अवलंबून नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की पापाची व्याख्या कुणी काय कशी केली आहे हे पुन्हा महत्त्वाचं आहे. किती प्रकारांनी पापाला पाप म्हटलं आहे आणि भगवंतांनी इथे अर्जुनाला हे पाप म्हणून सांगितलेलं आहे. आता साधी पापाची व्याख्या आपल्याकडे जी केलेली आहे ती अशी आहे की कर्म करण्यापूर्वी पाप आणि पुण्य. आता इथे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. त्यामुळे इथे जी पुण्य आणि अपुण्याची किंवा लाभ आणि अलाभाची किंवा सुख आणि दुःखाची ही जी व्याख्या आहे ती व्याख्या जोडली आहे कशाशी? त्याचा अन्वय लागतो कुठे? पापम अवाप्स्यसी. तुला नैव, तुला लागणार नाही. अर्जुना तू जो घाबरला आहेस की तुला पाप करावं लागणार आहे, हे सगळं जे आहे की हे वागणं अयोग्य आहे, ही अयोग्य आहे ही व्याख्या पापाची काय सांगते? आत्ता अर्जुनाची स्थिती कर्म करण्यापूर्वीची आहे. अर्जुनाला कर्म करण्यापूर्वी हे कर्म मी करावं असं काही वाटत नाही आहे. तसंच कर्म करत असताना ते कर्म जे आहे ते कर्म करतोय बुवा, पण हे काय आपल्याला विशेष पटत नाही आहे. हे आपण करतोय खरं, पण हे आपल्या मनाविरुद्ध आहे. कर्म करून झालं की खरंच उगीच केलं, कुणाच्या का होईना बळजबरीने आपण केलं, पण आपण नको होतं करायला. आपलं केलं हेच मुळामध्ये चुकलं. जेव्हा प्रत्येक पातळीवरती ते कर्म आम्हाला सदोष जाणवतं ते पाप आहे असं समजा. जे कर्म करताना आम्हाला योग्य आहे असं वाटतं, कर्म करण्यापूर्वी हे असं करणं अधिक लाभाचं होईल असं वाटतं, आणि कर्म करून झाल्यानंतर खरंच केलं ना हे बरं झालं, असं केलं ना म्हणूनच आपल्याला समाधान मिळालं, हे असं केलं ह्याच्यामध्ये आपण कृतार्थ झालो, आपण सार्थक झालो. त्याच्याकरता तत्त्वज्ञानामधला एक पॉप्युलर दृष्टांत आहे. तो काय आमच्या कीर्तनकारांची कथा नाही आहे,
ती एकदम पॉप्युलरली सांगितली जाते. म्हणाले, एक मनुष्य आहे, रस्त्यावरून चाललेला आहे, एका ठिकाणी आला आहे आणि आता तिथे रस्त्याला 2 फाटे फुटलेत, म्हणजे तिठ्यावर आलेला आहे. एका बाजूनी आला आहे आणि समोर त्याच्या 2 रस्ते आहेत. त्यांनी पाहिलं की त्या रस्त्यावरून एक गाय अशी पळत पळत उजव्या दिशेला निघून गेलेली आहे. हा तिथंच बसला आहे. तेवढ्यात एक कसाई हातामध्ये सुरा घेऊन आलेला आहे आणि तो विचारतो, अहो माझी एक गाय आहे, ती पळाली बघा माझ्या कळपातून, तुम्हाला दिसली का? कुठे गेली? म्हणाला, हो दिसली ना. कुठे गेली? डावीकडे गेली. त्यांनी त्याला, कारण ती उजवीकडे गेली आहे, त्यांनी त्याला एक क्षणभरही विचार न करता सांगितलं ती डावीकडे गेली. कसाई पळत सुटला डावीकडे. आता हा तिथे 10 मिनिटं बसला, पुढे निघून गेला. पण त्याच्या मनाला इतकं समाधान मिळालं की आज एका गायीचा मी जीव वाचवला. म्हणजे ह्या ठिकाणी कर्म करताना कर्म योग्य आहे, कर्म अयोग्य आहे, हे कर्म रागावण्याचं आहे का हे कर्म गोड बोलण्याचं आहे, त्याच्यावर अवलंबून नाही आहे. ही पापपुण्याची व्याख्या सांगताना ते आपल्याला असं सांगतात की म्हणाले, ही एक व्याख्या म्हणाले लक्षात ठेवा, कर्म करण्यापूर्वी, कर्म करताना आणि कर्म करून झाल्यावर. त्याच्या पुढची व्याख्या आहे, अध्यात्मशास्त्र आणि भक्तिशास्त्रामध्ये जी पापपुण्याची व्याख्या केली आहे ती व्याख्या अशी आहे की भगवंतापासून दूर जाणारा विचार अंतःकरणामध्ये आला की पाप झालं. भगवंताच्याकडे जाणारा विचार जोपर्यंत अंतःकरणातला क्षणभरही खंडत नाही तोपर्यंत ती दिशा अगदी बरोबर आहे. सत्पुरुषांच्या जीवनामधला अनुभव आहे आणि आपल्याला खूप आश्चर्य वाटणारे अनुभव असतात. ते एका वेगळ्या पातळीवर वावरतात, पण त्यातनं आपल्याला पुष्कळ बोध होतो की आध्यात्मिक पातळीवरती भक्तांनी भगवंताचं सारखं चिंतन करावं, त्याची भक्ती करावी आणि त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या आनंदामध्ये निवांत असावं, अशी एक जी धारणा आहे, अशी माझे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती, मी उत्तर काशीला त्यांच्याबरोबर राहत होते. त्या काळामध्ये प्रसंग घडला, मी सकाळची वेळ होती, मी त्यांच्या खोलीमध्ये गेले तर तेव्हा ते क्वचित त्यांच्या खोलीचं दार उघडं असे. त्या दिवशी उघडं होतं, त्यामुळे मी चुकून ते उघडून आत गेले. मला वाटलं ते वाचत वगैरे बसलेत, पण ते त्यांच्या ध्यानामध्येच बसलेले होते. त्यांच्या डोळ्यातनं सारखे अश्रू वाहत होते. ते जेव्हा त्यांच्या त्या भावमग्न स्थितीतून बाहेर आले तेव्हा मी त्यांना म्हटलं, अप्पा आज काय झालं, तुमच्या डोळ्यातून पाणी काय येत होतं? ते खूप वेळ त्यांना काही बोलता आलं नाही. नंतर मी त्यांना विचारलं की काय झालं. ते म्हणाले की कल्याणी असं आहे, म्हणाले मी भगवंताला म्हटलं होतं की एकदा मला तुझं दर्शन पाहिजे, की मला तू दर्शन दिलंच पाहिजेस. त्याच्याकरता मी अट्टहास केला, त्यांनी मला दर्शन दिलं आणि माझं समाधान झालं. मला एवढंच पाहिजे होतं की तो कोणत्या स्वरूपात दर्शन देईल, तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल, उत्तरं दिल्यानंतर माझ्या जीवनाची दिशा काय आहे तो मला सांगेल. मला त्यांनी सगळं दिलं, माझा विषय संपला. म्हणाले काल एकादशी मी देवाच्या इथे बसलेलो असताना त्यांनी मला पुन्हा का दर्शन दिलं? तो का मी त्याला मागितलं नव्हतं, माझ्या मनामध्ये इच्छा नव्हती, त्यांनी मला दर्शन द्यावं असं मला वाटलं नव्हतं. असं असताना सुद्धा त्यांनी मला का दर्शन दिलं? अहो म्हटलं, नामदेवांच्या इथे कीर्तनामध्ये भगवंत समोर नसला तर नामदेव महाराजांनी कीर्तन टाकलंय ते म्हणायचे मला प्रतिक्षणी तुझं दर्शन होऊ दे, आणि तुम्हाला दर्शन दिलं तर तुम्ही नाही का? ते म्हणाले नाही. की भक्तांनी भगवंताला त्रास का द्यावा? त्यांनी दर्शन देण्याकरता प्रकट व्हावं, म्हणजे त्यांनी भक्तांनी केलेली आठवण आहे त्याच्याकरता त्यांनी आकाराला यायला लागतं. त्याला तो आमच्या डोळ्याला दिसेल असा आकार धारण करतो का? त्यांनी तो आकार धारण करावा आणि तो आकार धारण करून त्यांनी आपल्या समोर यावं, म्हणजेच आपण भगवंताला त्रास देण्यासारखं आहे. आपण आपल्या चित्तामध्ये कोणत्या तरी अपेक्षेचा विक्षेप निर्माण केला म्हणून भगवंताला यावं लागलं. का आला तो? म्हणजे कुठल्याही प्रकाराने त्याला त्रास होईल आणि त्यांनी दर्शन द्यावं. म्हटलं हे आम्हाला तर ही जी त्याची बाजू आहे ती काय आम्हाला कधी समजली नाही. म्हटलं हे सत्पुरुषांच्या सहवासातच समजणं शक्य आहे की किती जे निष्काम कर्माचं स्वरूप काय असतं ते आपल्याला इथे कळतं. की भगवंताच्या ठिकाणी जी निष्काम भक्ती आहे त्या भक्तीमध्ये मला तुझं दर्शन सुद्धा देऊ नकोस का? तेवढ्याकरताच तू माझ्याकरता का त्रास घेतोस? तुला माझ्याकरता त्रास होता कामा नये. कोणत्याही स्थितीमध्ये
तुला हा त्रास होता. अध्यात्मशास्त्रामध्ये पापाची व्याख्या ही केली की कोणत्याही स्थितीमध्ये परमेश्वरापासून दूर नेणारा विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला तर ते पाप आहे, असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आता त्या पापपुण्याची फलं आपल्याला माहिती आहे की पुण्य असेल स्वर्गात जातो, पाप असेल नरकात जातो. पुण्य संपलं खाली येतो, पाप संपलं की जी योनी प्राप्त व्हायची आहे ती योनी प्राप्त होते. आणि मग काय होतं तर म्हणाले आम्हाला हे जे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचं चक्र आहे ते जन्ममरणाचं चक्र चालूच राहतं. आता त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये पुण्यानी झाला तरी जन्मच येतो आणि पापानी झाला तरी जन्मच येतो. त्यामुळे पाप आणि पुण्य ही जोडी अशी आहे की पुन्हा मनुष्याच्या जन्माला आणि कर्माला जी जोडलेली आहे ती पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला, इहलोकात येण्याला कारणीभूत आहे. त्याच्या पुढे दुसरा एक भाग आहे की जो भाग असा आहे की जे कर्म आम्ही करतो त्या कर्मामध्ये जर आम्हाला हे पाप आणि पुण्य नकोच आहे. कारण आता आपण कोणत्या विषयाशी आलो, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, की आम्हाला सुख आणि दुःख सारखं झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, पाप आणि पुण्य ही संकल्पना बाजूला झाली पाहिजे. कारण ती संकल्पना जर आमच्या ठिकाणी शिल्लकच राहिली की हे मी पाप केलं आणि हे मी पुण्य केलं तर पुन्हा तोच खेळ आहे कर्माचा आणि पुन्हा तेच जन्ममरणाचं रहाटगाडगं आणि चक्र आहे. इथे भगवंताला ते मान्य नाही आहे. आणि भगवंताला दोन गोष्टी सांगायच्या तिथे. आत्ता आपण जी पापाची मीमांसा करतो आहोत आणि पापाच्या विषयी जे मनामध्ये बोलतो आहोत ते एका पातळीवर बोलतोय, त्या पातळीवर तो विषय आपण सोडवतोय. एका पातळीवर त्या पापाची व्याख्या आपण योग्य अयोग्य या तऱ्हेने केली. एका पातळीवर त्याची व्याख्या आपण स्वर्ग नरक या पातळीवर केली. एका ठिकाणी त्याच्यामध्ये आचारामधलं समाधान जे पश्चात्तापाला कारणीभूत होत नाही या पातळीवरती पाप आणि पुण्याचा विचार केला. आता दुसरा विचार असा आहे की पाप आणि पुण्य, किंवा इथे भगवंत जेव्हा सांगतात की तुला पाप लागणार नाही, तू युद्धाला प्रवृत्त हो, केव्हा ततो युद्धायुज्यस्व, म्हणून आता तू युद्धाला प्रवृत्त हो. पण केव्हा आणि कसं, की जेव्हा सुख आणि दुःख समे कृत्वा, जेव्हा या दोन्ही गोष्टी तुझ्या ठिकाणी समान होतील. लाभा लाभो जया जयो, जय आणि पराजय, लाभ आणि नुकसान, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुझ्या ठिकाणी एका पातळीवर येतील, याचा अर्थ काय झाला. भगवंत असं म्हणतात की तुला कर्मच लेप पावणार नाही. कर्म चांगलं झालं काही फरक पडत नाही, वाईट झालं काही फरक पडत नाही, सुखात्मक झालं फरक पडत नाही, दुःखात्मक झालं फरक पडत नाही. याचा अर्थ असा आहे का की त्याला ते कर्म जे घडतं आहे ते त्याच्या अंतःकरणामध्ये सुख किंवा दुःखाच्या वेदना निर्माण करत नाही, किंवा त्याला त्यातलं सुख किंवा दुःख कळत नाही. सुख किंवा दुःख त्याला कळतं पण सुख किंवा दुःख त्याला लेप पावत नाही. त्याच्याकरता पण एक पारंपरिक चांगला दृष्टांत आहे. पारंपरिक दृष्टांत असा आहे की पळी आहे, ती एक पळी श्रीखंडामध्ये बुडवली आणि ती पळी पिठल्यात बुडवली. श्रीखंडातली पळीनी आम्ही 4 वाट्या श्रीखंड खाल्लं, चांगल्या झणझणीत पिठल्यातल्या पळीनी आम्ही अर्धी वाटीसुद्धा पिठलं खाल्लं नाही. हा खाणाऱ्याच्या रुचीचा भाग झाला, रुचीनाम वैचित्र्यात झालं. परंतु पळीला काय, पळीला श्रीखंडात बुडली काय आणि पळीला पिठल्यात बुडली काय, तिच्या दृष्टीने दोन्ही सारखंच आहे. खाणाऱ्याला काय आहे त्या पातळीवरतीच, खाणाऱ्याला श्रीखंडही आणि खाणाऱ्याला पिठलंही सारखंच आहे, रसवर्ज्य आहे. पिठल्याच्या ठिकाणी मला अधिक रुची आहे कारण मला तिखट आवडतं, दुसरा म्हणतो मला फक्त गोड आवडतं म्हणून मला श्रीखंडाच्या ठिकाणी रुची आहे. गीताकार म्हणतात नाही हो, असं समजू नका. श्रीखंड खायला मिळालं तरी भले, पिठलं खायला मिळालं तरी भले. या पिठलं त्याला कडू लागतं किंवा पिठलं त्याला गोड लागतं आणि श्रीखंड त्याला तिखट लागतं असं नाही होत. जो त्या सर्वांच्या विषयी किंवा कर्माच्या विषयी किंवा जीवनातल्या अनुभवांच्या विषयी समत्व भावाला आलेला आहे त्याला
पिठलं खूप छान झालं आहे म्हणून मला अजून 2 वाट्या पिठलं पाहिजे आहे, किंवा श्रीखंड मला खूप आवडतं आहे म्हणून 4 वाट्या श्रीखंड पाहिजे आहे, ही त्याची धारणा नाही आहे. काय वाढलंय पिठलं, ठीक आहे पिठलं खाल्लं. काय वाढलं श्रीखंड, ठीक आहे श्रीखंड खाल्लं. म्हणजे काय झालं, जे केलं, जे खाल्लं, जे कर्म घडलं, त्या कर्मानी आपला संस्कार त्याच्या मनावर नाही उमटवला. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू कर्म करण्याच्या आधीच भरमसाठ संस्कार करून घेतोयस तुझ्यावरती. त्याच्या आधीच तुझं चाललंय हे होईल आणि ते होईल आणि असं होईल तसं होईल, मला हे मान्य नाही, मला ते मान्य नाही. हे तू कशा करता बोलतोस, हे तू का बोलतोस? त्याचं कारण असं की तुझ्या अंतःकरणामधला जो भाव आहे ना, तो भाव असा आहे की तो भाव चांगल्याशी चांगला, वाईटाशी वाईट जोडला जातोय, असा भाव ठेवू नकोस. त्याच्याकरता चांगला एक दृष्टांत आहे आपल्याकडे, की एक समोरचा माणूस आहे, त्या समोरच्या माणसाचा छानसा प्रसंग आहे, खूप छान हसतोय, खूप आनंदी आहे, की आपण लगेच म्हणतो कॅमेरा आहे का, आपण पटकन त्याचा फोटो काढून ठेवू. खूप छान मूडमध्ये आहे, तो मूड आपण कॅच केला पाहिजे, पकडला पाहिजे. आपण ठेवून देतो, कॅमेऱ्यामध्ये बंद करतो. तो ती जी स्थिती आहे किंवा ती जी घटना आहे किंवा तो जो क्षण आहे तो पकडला जातो. आता हे कॅमेऱ्याचं काम झालं. म्हणजे कॅमेऱ्याने काय केला, संस्कार केला. संस्काराने ते ठेवून दिलं ते चित्र आणि आरसा ठेवला समोर. त्या आरशासमोर आम्ही गेलो, आरशात पाहिलं, बाजूला झालं. दुसरा आरशासमोर आला, बाजूला झाला. तिसरा आरशासमोर आला, बाजूला झाला. त्या कॅमेऱ्याने लाख फोटो काढले, ते लाख बंदिस्त केले. आणि त्या आरशाने लाख लोकांना प्रतिबिंब दाखवलं, एकही बंदिस्त नाही केलं. त्या आरशात एकालाही पकडलं नाही, कार्य करत राहिला. आरसा पुन्हा आरसाच राहिला. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, सुख आणि दुःखाच्या बाबतीत असंच आहे. जीवन जेव्हा आहे तेव्हा सुखही येणार आहे आणि दुःखही येणार आहे. सुखाला पकडून ठेवशील, दुःखाला टाळत राहशील नाही. कोणताच संस्कार करून घेऊ नको, कोणताच संस्कार आपल्यावरती घडवून घेऊ नको. त्याकरता काय सांगतात की सुखदुःखे समे कृत्वा, की ते समान पातळीवर आण, समान होऊ दे. हा एक भाग. आता दुसरा भाग असा की तुला मी जे सांगतो आहे ते सुखदुःखाच्या बाबतीमध्ये तुझं सुखदुःख कशाशी निगडीत आहे? सुखदुःख तुझं देहाशी निगडीत आहे. तू आत्ता ज्या सुखदुःखाची भाषा करतो आहेस ती देहाची करतोयस. किती वर्ष त्या देहाचा विचार करणार आहेस आणि किती वर्ष त्या देहाच्या सुखदुःखामध्ये तू मान्यता पाहून घेणार आहेस किंवा त्या सुखदुःखापासून दूर जाणार आहेस? किती काळ? कारण त्या देहाचं आयुष्य किती, 100 असेल, 125 असेल, 150 असेल, पण त्यानंतर तर तो देह राहणार नाही. म्हणजे देहाच्या ठिकाणी विचार करून त्याची नित्यता राहत नाही. आता कर्माच्या ठिकाणी ज्ञान कसं सांगतायत बघा. आता जे चाललंय ना, हे त्याचं ब्लेंडिंग आहे, हा त्याचा समन्वय आहे, हे त्याचं संमिश्रण आहे. की तू कर्मावरती उतरतोयस, तुला आता कर्माच्या पातळीवर उतरायचं आहे आणि तुला आता युद्ध करायचं आहे. युद्ध करताना तुला विचार करायचा आहे. तुला कसला विचार करायचा आहे? समोरच्याला मारतोय हा विचार, तुझा काय संबंध समोरच्याला मारतोय याचा विचार करण्याचा? तू का विचार करतोयस समोरच्याला? मी आता माझ्या मनामध्ये मी अमक्याला असं बोललो, जरा चुकलं, किंवा त्याला ना चांगलं बोलायलाच पाहिजे होतं. कशा करता विचार? हा विचार केव्हा आहे? हा विचार देहात्म भावनेने आहे. जोपर्यंत विचाराची पातळी देहाचा स्तर ओलांडतच नाही तोपर्यंत विचार या स्तरावर आहे. अर्जुनाचा विचार भगवंत सांगतात, दुर्दैवाने तुझा विचार देहाच्या पलीकडे जात नाही आहे अर्जुना. कारण भीष्माचार्य नाही दिसले की दुःख आहे आणि भीष्माचार्य दिसले की सुख आहे, एवढाच तुझा विचार सीमित आहे, ह्याच्या पलीकडे जात नाही. मग त्या विचाराला हे कर्म करताना आड काय येत आहे ही तुझी भूमिका. या भूमिकेला उत्तर काय आहे? भीष्माचार्यांचा आत्मा अमर आहे, तो अविनाशी आहे आणि तू देहांतर नाही केलंस त्यांचं, म्हणून त्यांच्या देहांतर होणारच नाही आहे. देहांतर होणारच आहे. हा देह टाकलाच जाणार आहे. कदाचित दुसरा देह स्वीकारतील, नाहीतर अन्य देहाने अन्य ठिकाणी राहतील.
दुसरा देह स्वीकारून पृथ्वीवर येतील, नाही तर दिव्य देहाने स्वर्गलोकात जातील. साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याच्यापुढे अर्जुनाला एक आपण युक्तिवाद देऊ शकतो की अर्जुना, या पृथ्वी तलावरती देहाचं जे रूप आहे, या रूपाला जेव्हा केव्हा देह पडतो, कोण प्रत्येकाचा पडणारच आहे, त्या पडलेल्या देहाला जर खूप पुण्य केलं, त्या खूप पुण्याने स्वर्गाची प्राप्ती झाली. हतो वा प्राप्सेसी स्वर्गम. आता स्वर्गाला प्राप्त झालास तर स्वर्गात काय ह्या देहाने जाणार आहेस? हा देह इथेच टाकणार आहेस. जाताना तो जो जीव आहे, तो जीव ह्याचा सूक्ष्म देह घेऊन गेला तरी सुद्धा तो सूक्ष्म देह जेव्हा स्वर्गलोकाला जातो तेव्हा वर्णन केलंय की तो दिव्य देह धारण करतो, म्हणजे पुन्हा देहच धारण करतो. म्हणजे एका देहाने मनुष्याची प्रगती, मनुष्याचा विकास संभवतो का? म्हणजे तू का ह्या देहाचं लोणचं घालणार आहेस का ह्या देहात अडकवून ठेवणार आहेस? देह बदलावाच लागेल, त्याच्याशिवाय देहाचा विकास होणारच नाही, त्याच्याशिवाय त्या जीवाचा विकास संभवत नाही. ज्या क्षणी ह्या देहाची उपयुक्तता संपते त्या क्षणी ह्या देहाचं प्रयोजन संपलेलं आहे. म्हणजे ह्या देहाचा मोह का? म्हणजे सुखदुःख समेकृत्वा लाभालाभो जया जयो, याच्यामध्ये पुन्हा ही एक गोष्ट आहे की ह्या देहाच्या विषयीचं जे तुझं आकर्षण आहे ते तू बाजूला कर आणि कर्माला उभा राहा. मग आम्हाला काय सांगितलं? आम्हाला हेच सांगितलं की देहाला मुख्य मानून मी माझी सगळे हितसंबंध जर जपत असेल किंवा प्रत्येक विचार जर मी त्या पातळीवरून करत असेल, संकुचित आहे, डबकं आहे विचारांचं, की माझ्या मनाला बरं वाटलं म्हणून, माझ्या मनाला बरं वाटलं नाही म्हणून, मला योग्य वाटलं म्हणून, मला योग्य वाटलं नाही म्हणून. जर योग्य वाटणं आणि न वाटणं हे जर देहाशी सीमित ठेवून जर आम्ही व्यवहार करत राहिलो तर ते व्यवहार त्या देहामध्ये सुद्धा कधीच सुखाला कारणीभूत होणार नाहीत. कारण त्याची मर्यादा आहे, त्या सुखाची पण मर्यादा आहे. कारण ते सुख आहे ते विनाशी आहे आणि त्यामुळे ते शाश्वत सुख देऊ शकत नाही. ते तुला जे सुख वाटतं आहे ते सुख नाही आहे. आणि म्हणून तो एक विषय आपल्यापुढे आपण घेतला, त्या पाप संकल्पनेशी हे सगळे निगडीत विषय म्हणून घेतले. दुसरा विषय असा आहे की संत असं म्हणतात की कुठलाही चुकीचा विचार किंवा कुठलाही दुराग्रह मनामध्ये धरला आणि त्या दुराग्रहाने आम्ही व्यवहार करायला लागलो की नाही मला हे चांगलं वाटतं, मला हे योग्य वाटतं, मला हे योग्य वाटतं असं म्हणून मनुष्य काम करायला लागला आणि मग ते योग्यच हट्टाने धरून बसला तर संत सांगतात की तो दुराग्रह सुद्धा मनुष्याच्या पापाला कारण आहे. जे आत्तापर्यंत पापाची कारणं किती पाहिली आपण, की सुखदुःखाचा विचार करतानाचं पापाचं कारण पाहिलं, देहाचं क्षणभंगुरत्व स्वीकारणं पापाचं कारण पाहिलं, मनुष्याच्या मनामध्ये कर्म करताना येणाऱ्या ज्या भूमिका आहेत पापाची कारणं आहेत. म्हणजे ही सगळी पाप ह्या शब्दाची व्याख्या गीताकारांनी इथे केली आहे आणि ती जी व्याख्या आहे ती आम्हाला इथे सांगतायत. आता ते सांगतात दुसरी व्याख्या काय, की तुला जे वाटतंय अर्जुना ते आणखीन एक असं आहे की हे युद्ध मी केलं म्हणजेच होणार आहे, या युद्धामध्ये मी मारलं म्हणूनच हे मरणार आहे. अरे ही कोणती गैरसमजूत आहे तुझी? जसं आम्हाला व्यवहारात अवय मी करते म्हणून होतंय, नाही तर कोणी केलं असतं. म्हणजे हा एक भाग आणि हे फक्त मीच करू शकते हा दुसरा भाग. म्हणजे मी केलं म्हणून होतं हेही चुकीचं आणि हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला करता येणार नाही हे आणखीन त्याहून चुकीचं. हा मोठा अहंकार आहे. अर्जुन म्हणतो मी युद्ध करायला लागलो म्हणजे हे काय मरणारच आहेत सगळे. भगवंत म्हणतो अरे कुणी सांगितलं, पहिला आलेला समोरचा बाण सुद्धा तुला मारून टाकू शकतो, बाकीचे सगळे लढाई काय करायची ते करतील. म्हणजे हा तुझा आत्मप्रत्यय जसा आम्ही आमच्या बाजूनी गौरवाचं म्हणू तसा तुझ्या बाजूनी अयोग्य पण आहेच ना. म्हणजे हा जो तुझा विचार आहे हाच तुझा विचार मुळात पापाचा आहे. तुला काय पाप लागेल म्हणून तुला भीती वाटते मारण्याची, पण तुझे हे सगळे विचारच तुला पाप देत आहेत.
त्याच सगळ्या विचारांनी तू पापाचा धनी होतोयस. आणि म्हणून ते सांगतात की तू ह्या सगळ्या विचारांच्या मध्ये जाऊच नकोस. तू जे पहिल्यापासून मला सांगत आलेला आहेस युद्धाचे परिणाम, त्या सगळ्यामध्ये फक्त ही तुझी अहंकाराची भाषा बोलते आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. तिसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की माणसाचं जे मन आहे तो त्या मनावर ताण घेतो. भगवंत म्हणतात हे पाप आहे. हे जे शरीर आहे हे शरीर काम करतं. त्या शरीराला काम करताना शरीर म्हणून त्याची जी कुवत आहे त्या कुवतीपर्यंत त्याला कधी दमायला होत नाही. शरीर कष्ट करतं, पण शरीराला हातपाय हलवले, हातपाय चालवले, प्रमाणाच्या बाहेर काहीतरी केलं तर अति सर्वत्र वर्जेत, जे ती टोकाची भूमिका नाही घेतली तरी पण शरीराला सामान्य क्रियेमध्ये कधी दमणूक होत नाही. दमतं कोण? मन. मन का दमतं? त्या मनाला दमण्याचं कारण जर म्हटलं, आपण एक छोटी पिशवी घेतली आणि त्या पिशवीमध्ये चांगला 4 किलोचा कोबीचा गड्डा घातला, फ्लॉवरचा गड्डा ठेवला, किंवा एक 5 किलोचं साखरेची पिशवी ठेवली. आता त्या पिशवीला ओझ आहे. तसं आहे हे शरीर जे आहे ते काय 50 किलोचं, 65 किलोचं, 75 किलोचं, 80 किलोचं जे काय शरीर आहे ते आम्ही मनाच्या पिशवीत कोंबलंय. आणि त्यामुळे ताण आलाय मनावरती. ते शरीरावर ताण नाही चालेला. आता शरीराला रोग का होतो? कारण मनाला रोग झाला म्हणून. आणि आताचं विज्ञान सांगत आहे की रोग आधी मनावरती निर्माण होतो, मनाच्या पातळीवर उत्पन्न होतो, मग शरीराच्या पातळीवर येतो. म्हणजे अर्जुना, तुझ्या शरीराला तुझ्या हातातलं धनुष्य गळून पडलं आणि वेपथुष्ट शरीर आहे, काही नाही, तुझं शरीर काही थरथरत नाही आहे, तुझे शरीर दुर्बल होत नाही आहे, काही होत नाही आहे. सगळी दुर्बलता कुठे आहे? तुझ्या मनाच्या ठिकाणी आहे. तुझं मन दुर्बल झालं आहे. आता काय होतं? मनाला इतका ताण आला, काय करावं हो? इतकं मन ताणतणावाखाली आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये मन आहे. म्हणून काय करायचं? आम्ही ध्यान करायला बसतो. ते ध्यान काय आहे? ते ध्यान मनाला शांत करण्याकरता आहे. मग ते ध्यान आम्ही स्वीकारलं की ध्यान करताना कधी कधी असं होतं, इतकं बरं वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटतं आज अगदी ध्यान उत्तम झालं, आपला अगदी मनाचा थकवा दूर झाला, अगदी मन ताजंतवानं झालं. आणि उद्या ध्यानाला बसलं तर मनच एकाग्र होत नाही. त्या मनाच्याकडनं काही त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जुळलंच जात नाही. मग आम्ही काय करतो? तर काही केलं तरी ते ध्यान नीट लागलं पाहिजे, ते ध्यान नीट लागलं पाहिजे, काल लागलं तसं आज लागलं पाहिजे. म्हणजे तो ध्यान योग आहे का भोग आहे? त्या ध्यानाचा भोग आहे की आज आनंदाचं ध्यान आहे, उद्या दुःखाचं ध्यान आहे. म्हणून भगवंत इथे सांगतात की अरे युद्धाला उभा ततो युद्धाय युज्यस्व. अरे युद्धाकरता तयार हो, तुला कोणतंच पाप लागणार नाहीये. कारण का? तर तुझं जे काही विचाराची भूमिका आहे त्या भूमिकेला योगावरती म्हणजे कर्मावरती आरूढ कर. तुझे विचार आणि तुझं कर्म हे दोन्ही जेव्हा एका पातळीवर आणशील आणि त्या भूमिकेतून तू जेव्हा कर्माकडे पाहशील तेव्हाच कर्मात कला उत्पन्न होईल. योग कर्मसु कौशलम काय गंमत आहे काय? भगवंताला एक 8 श्लोक एक व्याख्या करावीशी वाटली आहे म्हणून बरं आहे, एक व्याख्याने भगवंतानी 2 व्याख्या दिल्यात, म्हणजे फॉर बेटर चेंज, चला 2 व्याख्या दिल्या, असं नाही आहे. ते भगवंत आम्हाला दोन्ही बाजूनी सांगतोय की योग म्हणजे समत्व आहे, समत्वाचा विचार सांख्याकडून घ्या. योग म्हणजे कर्मातलं कौशल्य आहे, विचार योगाकडून घ्या, कर्माकडून घ्या. आता भगवंत आम्हाला काय सांगतो की बाबा रे दोन्ही अपरिहार्य आहे. आत्ता लक्षात ठेवण्याची गोष्ट त्यांनी आम्हाला काय सांगितली, मग पुढे आम्हाला विचार प्रत्येकाला स्वतंत्र चिंतन करायला पुढे त्यांनी मोकळं सोडलंय. त्यांनी काय सांगितले? 4 मार्ग आहेत योगाचे, ज्ञान, भक्ती, कर्म आणि ध्यान. आणि इथे काय आधीच सांगून ठेवलंय? आधी 2 गोष्टी सांगून ठेवल्या आहेत की सांख्य आणि योग ह्याला पर्यायच नाही आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान आणि कर्म ह्याला पर्यायच नाही आहे. ह्या 2 गोष्टी स्वीकारूनच आम्हाला पुढे गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय संभवत नाही. आणि त्यामुळे आता इथे आणखीन एक गोष्ट, आपण त्याचा एक आणखीन विचार केला. तो विचार, ते चिंतन असं आहे की आपल्याला
ह्या पापाच्या संदर्भामध्ये किंवा दोष ज्याच्यातून उत्पन्न होतो, त्या दोष उत्पन्न होण्यामागे आणखीन भगवंतांनी पुढे 17व्या अध्यायामध्ये आणि जो विषय मांडला आहे की त्रिगुणांचा विषय सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता त्याच्यामध्ये जेव्हा ममत्व आमच्या अंतःकरणात उत्पन्न होतं, कर्माचे हे सगळं ममत्व आहे, शरीराच्या विषयीचं ममत्व आहे. त्या ममत्वातून होणारा आसक्तीतून, मोहातून आपण जो शब्द वापरतो त्याच्यामधून आपलं प्रत्येक कर्म होतं. आता या कर्माचे पुन्हा प्रकार आपण आपल्याला समजून घ्यावेत. तो कर्म कसा, ते प्रकार कसे आहेत की जेव्हा कर्म जडाच्या विषयी मोह निर्माण करतं, किंवा कर्म सोडा, विचार म्हणा, काही घ्या, दोन्ही पातळीवर म्हणा की आम्हाला आमच्या घराचं प्रेम आहे. अहो, घर लांब राहिलं, आम्हाला आमच्या गादीचं उशीचं प्रेम असतं. माझी उशी कोणी पळवली चालत नाही, झोप येत नाही आपल्या उशीशिवाय, आपल्या पांघरुणाशिवाय. किती ममत्व एवढ्या पातळीवरती आहे, त्या प्रत्येक जडाविषयी आहे. देह पण जड आहे, त्या देहापासून स्थावर जंगम, घरातली लहान मोठी वस्तू सगळ्याविषयी ममत्व आहे. हे जे ममत्व आहे, ह्या ममत्वाला तामसिक ममत्व असं म्हटलेलं आहे. राजसिक ममत्व आहे, क्रियेविषयी ममत्व आहे. कसं ममत्व आहे की जी क्रिया, माझं काय ते चांगलं आहे, मला काय पटणार आहे, छेव त्यांना काय येणार आहे, ते काय करणार आहे, ते मला शेवटी करावं लागणार आहे, करू दे त्यांना, आत्ता काय करायचं ते करू दे, शेवटी ते काम माझ्याचकडे येणार आहे, ते मलाच पुरं करून दे. हे जे ममत्व आहे ना, ते आपल्या क्रियेविषयीचं महत्त्व आहे. आणि सात्विक ममत्व आहे. आमच्या प्रत्येक क्रिया ज्या घडतात, त्या ह्या सगळ्या क्रिया यातनं घडत असतात की मी स्वच्छ आहे, मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, मी साधना करते, मी उपासना करते, माझ्या विचारांमध्ये मला कधी खोटं आवडत नाही, मला वेडवाकडं वागलेलं आवडत नाही, मला मनाने काही वेडवाकडं चिंतन केलेलं आवडत नाही, माझं कसं, माझी सगळी उपासना आहे ते शिस्त सगळं व्यवस्थित, माझं साधन कसं योग्य प्रकाराने चालू आहे. हे इतपत आग्रहाने करत राहण्याला अडचण नाही आहे. पण हे मी कसं करते, लोक कसं करत नाहीत, इथे आलं की त्या ठिकाणी त्या सात्विक क्रियेमधले असणारं जे ममत्व आहे, ते ममत्व अधिक धोक्याचं आहे. कारण काय होतं, राजसिक आणि तामसिक ममत्व जेव्हा माणसाकडे असतं किंवा त्याच्या अनुषंगाने जेव्हा क्रिया घडते, तेव्हा केव्हा तरी बदलण्याची संधी असते. माणसाला कळतं की नाही हे आपलं चुकलं, माणसाला कळतं हे योग्य नाही आहे. पण जेव्हा आपल्याला कळत नाही, का कळत नाही, कारण मी शहाणी, मला काय ते कळतं, आणि जेव्हा मला काय ते कळतं ही भावना मनामध्ये असते, त्यावेळी बदलण्याची संधी शून्य असते, गाळात जाण्याची शक्यता अधिकाधिक असते. आणि म्हणून इतका त्या साधनेमध्ये सुद्धा ऱ्हास होणं शक्य आहे. भगवंतांनी सांगितलं की तो योग जो आहे, तो योग समजून घ्यावा, ते कर्म जे आहे ते समजून घ्यावं की आपण कोणतं कर्म करतो आहोत, कशा प्रकारचं कर्म करतो आहोत. आणि त्यामुळे ह्या श्लोकामध्ये विचार करताना या सुखदुःखे समेकृत्वा हे दोन समान पातळीवर आणताना जी पाप नावाची गोष्ट आहे, अर्जुना तू ज्याला भीतो आहेस, ते पाप तुझ्यापासून दूर होणं, त्या पापाच्या एवढ्या व्याख्या आहेत बघ. या व्याख्यांमध्ये तुझं कर्म कुठे अडकतंय का बघ. या ठिकाणी जोपर्यंत तू अडकत नाहीयेस, तोपर्यंत तू अगदी त्या समत्वाच्या सर्वश्रेष्ठ पातळीला पोचला नशील, पण त्या दिशेने तर चालत राहशील, त्या दिशेवर तर तू असशील. कारण सगळ्यात काय आहे आपल्याकडे विज्ञानाप्रमाणे सुद्धा, एफिशियन्सी इज नेव्हर इक्वल टू 1. ती कधीच 100% आमच्याकडे मानवी देह आहे तोपर्यंत असणार नाही. देह आहे तोपर्यंत द्वंद्व आहे. त्यामुळे .नॉट कितीतरी % का होईना, त्याच्यामध्ये सत्वरजाचं एवढंसं का होईना, कळत नकळत का होईना मिश्रण आहेच. म्हणून ते सांगतात की देहाच्या पातळीवरती कर्म करताना तुझ्या बाजूनी अधिकाधिक समत्वाला ये. सुखदुःखाचा विचार तू करू नकोस, यशापयशाचा विचार तू करू नकोस, मानापमानाचा विचार तू, ही सगळी द्वंद्व तू सोडून दे आणि तू तुझं
जे जीवन आहे किंवा तुझं जे कर्म आहे ते कर्म कर. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय, एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगेत विमाम शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कर्मबंधम प्रहास्यसी. कर्माचं बंधन, तू त्या बंधनातून मुक्त होशील. तुला आत्तापर्यंत सांख्ययोग सांगितला, त्यानंतर तुला आता मी योगमार्ग सांगतो आहे की ज्या योगमार्गामधून तू या कर्मबंधनातून मुक्त होशील. आता आम्हाला कर्म करायला आवडतं की नाही? आम्हाला कर्म करायला नको असतं असं नाही, पण आम्हाला कर्माचं बंधन नको असतं. आता जर आम्ही घर चालवणं एवढी एक गोष्ट गृहिणी म्हणून स्वीकारली तर रोज घर चालवलंच पाहिजे. मग स्त्रिया म्हणतात की काय हो, रोज तेच, आमच्या नशिबाला काय, रांधा वाढा आणि उष्टी काढा, हेच आम्ही रोज करत राहणार. ह्याच्यात आमच्या काही बदल आहे का? कुणाच्यात बदल आहे? ज्यांनी स्वधर्माचा स्वीकार केला, ज्यांनी कर्माचा स्वीकार केला, त्याच्या कर्मामध्ये काय बदल आहे? जो त्याचा स्वधर्म आहे तो स्वधर्म प्रत्येकाला चालवलंच पाहिजे. जोपर्यंत देह नाकानी श्वास घ्यायचा आहे म्हणतो आहे आणि जोपर्यंत देहाला पोटाला काही घातल्याशिवाय जगता येत नाही तोपर्यंत या जगामध्ये कोणत्याही कर्माची होणारी जी आवर्तनं आहेत ती कुणाला टाळता आली आहेत? कुणालाच टाळता येत नाही. रोज नोकरी करावीच लागेल, रोज रात्री झोपावंच लागेल, रोज सकाळी उठावंच लागेल, आता काय असं जर झालं की आम्ही जर रोज सकाळी नाही उठलो, रोज सकाळी नाही आमचं सकाळचं आवरलं, असं कधी होतं का? आपण दात घासले की घरातले कोणीतरी मोठा अरे वा दात घासले, थँक्यू, बरं झालं दात घासले. आंघोळ केली, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आंघोळ केली, अरे ते काही जुम्मे आंघोळ आहे का? रोज आंघोळ आहे, केलीच पाहिजे. ती करताना कोण कौतुक करणार आहे का? तो कौतुकाचा विषय आहे? तो कौतुकाचा विषयच नाही आहे. ह्याला कर्मबंधन का म्हणतोस तू अर्जुना? जे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाला युद्ध करणं हे जर त्याचं कर्म आहे तर हे तुझ्यावर बंधन आलं असं का तुला वाटतं? हे बंधन नाहीच आहे, हे तुझं नियोजित कर्म आहे. या कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील. म्हणजे कशातून मुक्त होशील? तू त्याला जे बंधन मानलं आहेस त्या ममत्व भावनेतून मुक्त होशील. कसा मुक्त होशील आणि कशा भावना असतात? आता आपल्याला आवडतं आपल्या घरामध्ये बसायला. आपण म्हणतो मी माझ्या खोलीत, कोणी इथे येऊ नका, पुन्हा मी माझं मोबाईल पण स्विच ऑफ करून ठेवलेला आहे आणि जो फोन आहे घरातला लँडलाईन तो पण बंद, रिसिव्हर काढून ठेवून दिलेला आहे. आता मला काही नको आहे, मला फक्त चांगलं वाचायचं आहे, मी चांगली आणि हल्ली मी असंच करते असं म्हणून माणूस म्हणतो मी 10 तास माझ्या मी खोलीमध्ये एकांतात असते. मग दुसरे कौतुक, काय हो, काय तुमचा व्यासंग आहे, काय तुम्हाला कंटाळा येत नाही एकट्याला, तुम्ही आपले एकटे अभ्यास करत बसता, तुम्ही आपले एकटे वाचत बसता. म्हणतो हो मला आवडतं, मला काही कंटाळा येत नाही. मग तो म्हणजे ठीक आहे ना, तुम्ही दिवसभर घरातच असता, दाराला बाहेरून कुलूप लावून टाकतो. कुलूप लावून टाकलं तर आवडत नाही. मग आता काय फरक काहीच पडत नाही, कारण घरामध्ये मी खोलीच्या बाहेर पडणार नाही, मला काही कुठं जायचं नाही. पण दुसऱ्यांनी मला कुलूप लावून दिलं म्हणजे ते आवडत नाही. माझं मी स्वेच्छा स्वतःला कोडलंय तेव्हा आवडतंय, पण दुसऱ्यांनी कुलूप लावलं आवडत नाही. म्हणजे काय आहे? शास्त्राचं बंधन आम्हाला नको आहे, समाजाचं बंधन आम्हाला नको आहे, मनाचं बंधन आम्हाला नको आहे, रूढीचं बंधन आम्हाला नको आहे, आचाराचं बंधन आम्हाला नको आहे. कुठलंही बंधन टाळून देणे हे आमच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत. हे आमचं स्वातंत्र्याचं त्याच्या मागचं सूत्र आहे. हे काय नाही, मनास येईल तेव्हा करू, मनास येईल तसं वागू, असं नाही चालू शकत. या दुष्यंत शकुंतलाच्या प्रसंगामध्ये जेव्हा कण्वमुनी शकुंतलेला दुष्यंताकडे पाठवतात आणि जेव्हा दुष्यंत राजा तिला ओळखत नाही तेव्हा ती म्हणते आता सगळ्या युक्त्या करून झाल्या, आता काय करावं, आता तर काही मला हा ओळखत नाही आहे हा राजा, मग आता काय करणार? ती त्या दोघा शिष्यांना म्हणते की चला मग आपण कण्वमुनींच्या आश्रमामध्ये निघून जाऊ, इथे थांबून काय उपयोग, हा राजा कशालाच दाद देत नाहीये. तर ते 2 शिष्य तिला म्हणतात की मग स्वातंत्र्य अवलंब्यसे, काय तू स्वैराचाराचा अवलंब करतेस आणि आम्ही त्या मनूला बडवतो.
न स्त्री स्वातंत्र्य मारती, तो स्वातंत्र्य शब्द जो आहे तो कुठल्याही बंधनरहित अवस्थेकरता वापरलेला शब्द आहे. आमच्याकडे स्वातंत्र्य शब्द स्वैराचार्याला पर्यायी शब्द म्हणून अनेक ठिकाणी वापरलेला आहे शास्त्राने. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वधर्माचरणाच्या विषयीचा कटाक्ष हा समाज मनामध्ये इतका रुजलेला होता की आपलं स्वधर्माचरण जर माणसाने सोडलं तर सोडलेल्या माणसाला व्रात्य म्हणत असत. आता आम्ही कुणाला व्रात्य म्हणावं की कुटुंबामध्ये जी काही आम्हाला घालून दिलेली नित्यकर्म आहेत ती कर्म जशीच्या तशी जो पालन करत नाही त्याला व्रात्य म्हटलं जात असे. आता आम्ही कुणीच कोणतं बंधन पाळत नाही, आम्ही कुणीच कोणतं नियोजित कर्म करत नाही, मग आम्ही काय सगळे व्रात्य म्हणायचे? व्रात्य याचा अर्थ आम्ही प्रत्येकाने आमच्याकरता एक स्वातंत्र्याचाच अवलंब केलेला आहे. आम्हाला कर्माचं बंधन नको आहे आणि आम्हाला ते बंधन नको आहे म्हणून आम्हाला त्या कर्माच्या बंधनातून सुटायचं आहे. कारण त्या सुटण्याच्या मागे कर्म करून सुटावं ही अंतःकरणातली भावना नाही आहे. त्या भावनेतून आपल्याला जो विषय आणखीन एक मांडायचा आहे तो मांडताना एक माझी भूमिका एक अशी आहे की आम्हाला असं कसंही वागायचं आहे, आमच्या मनास येईल तसं वागणार आहोत आम्ही, पण आम्हाला त्याचं फल मात्र चांगलंच मिळालं पाहिजे. म्हणजे आम्ही कसेही वागलो तरी समोरच्याने म्हटलं बाई नाही किती माझी मुलगी चांगली आहे ना, केवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करते ना, तिचं किती एकूण पाहिलं तर तिची सगळेच दिवस कसा व्यस्ततेत जातो ना, तिला किती गोष्टी आवडतात, तिचं किती एक्स्ट्रा करिक्युलर काही ना काहीतरी चालू असतं ना. म्हणजे फक्त दुसऱ्यांनी कसंही वागलं तरी त्या वागण्याचं कौतुकच करावं अशी एक धारणा आज आमच्या मनात जी आहे ते आमचा एक सुभाषितकार म्हणतो की पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्याच्या फलाची इच्छा करतात. पुण्यम नेच्छन्ति मानवाः, पण माणसाला पुण्य करण्याची इच्छा नसते. न पाप फलम इच्छन्ति, पापाच्या फलाची इच्छा करत नाहीत. पापम कुर्वन्ति यत्नतः, पण पाप मात्र प्रयत्नपूर्वक करतात. आता संबंध कुठला? मागच्या श्लोकाशी. पापम कुर्वन्ति यत्नतः, की मागच्या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलंय पाप ते ह्या श्लोकामध्ये पुन्हा आपण त्याचं एक भाग मांडला. दुसरा त्याच्यावरचा एक आणखीन भाग की कर्माचं बंधन टाकणं ह्याच्याविषयी आणखीन आपला एक विचार मांडायचा त्रास आहे की जी जनावरं असतात त्या जनावरांना आपण स्पर्शवेदी असं म्हणतो. संस्कृतमध्ये असं म्हटलंय की हिरवा चारा पाहिला, हिरव्या चाऱ्याचा स्पर्श त्या जनावराच्या डोळ्याला झाला त्याबरोबर त्याला तो हिरवा चारा खावासा वाटतो की तो जातो. आमच्या घरात मांजर आली, दूध आहे समोर, की तिने दुधात तोंड घातलं, आपण पाहिलं नेमकं, तिच्या पाठीवर काठी मारली की त्या मांजरीला हकलली, ती पुन्हा येते, तिथेच आपण असतो, पण आपण म्हणतो काय हे आहे हो, मांजर घाबरत पण नाही, आपल्या हाताने काठीचा मार खाल्ला पण ती पुन्हा त्या दुधामध्ये तोंड घालायला येते. का? स्पर्शवेदी. त्या दुधाचा स्पर्श तिच्या डोळ्याला, तिच्या नाकाला, तिच्या जिभेला झालेला आहे. तिला फक्त दूध प्यायचं आहे एवढं माहिती आहे. तिला ह्यानी मारलं आहे याचं स्मरण नाही आहे, तिला स्मरण फक्त ते दूध पिण्याचं. जनावराला एवढंच कळतं. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की माणूस सुद्धा पापाचरण का करतो? त्याचं कारण त्याला फक्त त्या क्षणी त्याला ते जे सुख आहे त्याला वाटतं ह्याच्या खिशातले पैसे काढून घेतले, अहो या पाकिटामध्ये ₹1,00,000 आहेत, काहीही न कमावता ते पाकिट जर माझ्या खिशामध्ये आलं तर काय वाईट आहे? त्याला ते हवं आहे. आणि म्हणून ते सांगतात की अशा प्रकारचा हा जो स्वतंत्रतेचा विचार आहे, भगवंत म्हणतात अर्जुना तू असा विचार करतोयस, तुझ्या धर्माचा विचार न करता तुझं मन स्वैर भटकतं आहे. आता त्यांनी पुढचा विषय आपण पुढच्या वेळी घेऊ. आणि इथे त्यांनी जे मांडलं आहे जे उद्याला बघू, तर तू जर योग समजून घेतलास तर आपण त्याचा शेवटाला येऊ त्या विषयाच्या, की त्यांनी असं म्हटलंय की तू जर हा योग काय आहे, कर्माच्या मागची मेख काय आहे, ही जर तू समजून घेतलीस तर तुला व्यवहारामध्ये जे कर्माचं स्वातंत्र्य पाहिजे आहे, बंधन नको आहे, अशी जी धारणा आहे ती धारणा धरावीच लागणार नाही. तुझ्या ठिकाणचं कर्माचं बंधन निघूनच गेलेलं असेल, गळूनच पडलेलं असेल.
त्याचं कारण आहे तुझ्या व्यवहारानेच पडणार आहे. म्हणजे पुन्हा एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, हे सगळे 18 श्लोक संपेपर्यंत, जे आपण उद्या अधिक गतीने पुढे जाणार आहोत, उद्या आपले संपून जातील ते सगळे श्लोक. तर इथे लक्षात एकच ठेवायचं आहे की स्वधर्माचं पालन करत असताना स्वधर्म कसा ह्या प्रत्येकातून बाहेर काढतो. कर्माचं बंधन तो ठेवतच नाही, कर्मबंधन आपल्यावर पडतच नाहीस, आणि ते म्हणतात तू त्याच्यातून मुक्त होशील. म्हणजे आज संपवताना आपण कुठे आलो की कर्माचं बंधन आम्हाला नको आहे, आमच्यावरती कशाचंच बंधन आम्हाला नको आहे, आमच्या मनाने कुठलाही मुक्त विचार करायला आम्ही तयार आहोत, तरीसुद्धा आम्हाला पापाचं फल भोगायला लागू नये अशी आमची इच्छा आहे. हे सगळं जे आहे हे सगळं ते म्हणतात अर्जुना दूर कर, स्वधर्माचं फक्त आचरण कर, त्याच्यामध्ये यातले कोणतेही दोष राहत नाहीत. म्हणजे त्याचं सूत्र काय आहे माहिती आहे का, मला स्वातंत्र्य पाहिजे आहे हे एक स्वतः मुळात बंधन आहे. कारण मला स्वातंत्र्य पाहिजे, मला हेच बंधन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जो मनुष्य योग्य बंधनात राहतो तो नेहमीच स्वतंत्र असतो. आणि म्हणून इथे गीताकार आम्हाला सांगतात की विशिष्ट बंधन स्वीकार स्वधर्म आचरणाचं, की बस आहे तू सगळ्या बंधनातून मुक्त आहेस. इथे थांबूया आपण.